एक वाळवंट जिथे फक्त दगड, वारा आणि भयंकर रखरखत ऊन आहे. जिथे पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता, तिथे इस्रायलने 130 किलोमीटर लांब एक नदी तयार केली. नद्या समुद्राला जाऊन मिळतात हे तर तुम्ही ऐकलंच असेल, पण ही नदी समुद्रातून तयार होते. जवळजवळ अशक्य वाटणारी ही गोष्ट इस्रायलने नेमकी कशी केली? एका वाळवंटात समुद्रातून नदी तयार करणं कसं शक्य आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर या नदीचं आणि या स्टोरीचं उगमस्थान म्हणजे इस्रायलमध्ये असलेलं नेगेव वाळवंट. हे वाळवंट म्हणजे मेलेली जमीनच होती. ते इतकं कोरडं आणि तडकलेलं होतं की शेती करायला जवळजवळ अशक्य आणि तापमान 43 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या वर. पाऊस वर्षातून फक्त काही आठवडेच पडायचा. शेती जी या देशाची लाईफलाईन होती, कोलमडण्याच्या टप्प्यावर आली होती आणि अनेक कुटुंब दूर दूरच्या भागातून टँकर किंवा ट्रकने आणलेल्या पाण्यावर जगत होते. पण या सगळ्याच्या काही मैलांवर भूमध्य समुद्र होता, पण खाऱ्या पाण्याने भरलेला. याच विरोधाभासामुळे इस्रायलच्या डोक्यात ही धाडसी आयडिया आली. समुद्राचं पाणीच वाळवंटात नेलं तर? आणि मग सुरू झाला सर्वात मोठा प्रोजेक्ट, डेझर्ट वॉटर प्रोजेक्ट. इस्रायलने थेट वाळवंटाला आव्हान दिलं. वाळवंटातून पाणी आणायचं म्हणजे सरळ पाईप लावून आणलं असं नाही. शेकडो बुलडोझर्स उतरवून वाळूच्या टेकड्या आधी सपाट केल्या गेल्या. जेव्हा ग्राउंडवर पूर्ण झालं तेव्हा शेकडो एक्झिव्हेटर्स आणि मोठमोठे डंप इस्रायलमधील सर्वात मोठ्या खोदकामांपैकी एका कामात उतरले. दररोज नेगेव मधून जवळपास 70,000 टन वाळू आणि माती काढून टाकली जायची. जवळपास 250 मैल लांबीच्या कन्स्ट्रक्शन कॉरिडॉरवर 1200 पेक्षा जास्त इंजिनियर्स, ऑपरेटर्स आणि मजूर शिफ्टमध्ये काम करायचे. इथे दिवसा तापमान अनेकदा 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जायचं. हळूहळू या नदीच्या वाटेला आकार दिला गेला. पंप न लावता पाणी नैसर्गिकपणे वाहण्यासाठी लॉंगिट्युडिनल स्लोप बनवले गेले. ही वर्कसाईट शेकडो मैलांपर्यंत पसरलेली होती. कुठे कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट्स, कुठे मेकॅनिकल वर्कशॉप्स, कुठे फील्ड इंजिनियर कॅम्प्स. त्या रणरणत्या उन्हात आणि धुळीच्या वावटळीत ट्रक्स आणि मशीन्सचे लांब ताफे रोज ये जा करायचे. 15 वर्षांपेक्षा जास्त बांधकामानंतर अखेर या संपूर्ण नदीचा रस्ता तयार झाला. 1964 साली इंजिनियर्सने या नदीचे गेट्स उघडले. जेव्हा पहिल्यांदा पाण्याचा जोरदार प्रवाह त्या तडकलेल्या कोरड्या कालव्याच्या तळातून वाहू लागला तेव्हा जोरदार जल्लोष झाला. लोक म्हणाली, हा तो दिवस आहे, वाळवंट परत जिवंत झालाय. पाणी जिथे जिथे पोहोचलं तिथे तिथे नुसता जल्लोष. तो फक्त पाण्याचा प्रवाह नव्हता, ते इस्रायलचं स्वप्न होतं. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी ज्या स्वप्नाची वाट पाहिली होती. भूमध्य समुद्रातून आलेलं पाणी आता वाळवंट कापणाऱ्या त्या कृत्रिम नदीतून पुढे सरकतं, पण अजून लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं, कारण ते अजूनही समुद्राचं खारं पाणीच होतं. आता इथेच खरी मॅजिक सुरू होते, कारण वाळवंटात दुष्काळ इतका धोकादायक असतो तितकंच खारं पाणी सुद्धा धोकादायकच. ते पिण्यासाठी, शेतीसाठी वापरायचं असेल तर आधी त्यातलं मीठ पूर्ण काढावं लागतं आणि म्हणूनच समुद्र किनाऱ्याजवळ उभारले गेले ते प्रचंड डेसॅलिनेशन प्लांट्स, म्हणजे समुद्राचं पाणी गोड करणारी फॅक्टरीज. डेसॅलिनेशन प्रोसेस सोप्या भाषेत सांगायची तर समुद्राचं पाणी थेट गोड होत नाही, ते अनेक स्टेप्स मधून जातं. त्यातली पहिली पायरी म्हणजे मेकॅनिकल फिल्ट्रेशन. या स्टेपमध्ये सगळ्यात आधी पाण्यातली मोठी घाण जसं की कचरा, प्लास्टिक, शेवाळ, दगड इत्यादी सगळं साफ केले जातं. मग येतं सँड सेटलिंग. इथे पाणी मोठ्या टँक्स मध्ये थांबवलं जातं जेणेकरून बारीक वाळू, मातीचे कण खाली बसतील. मग येतं ऑइल सेपरेशन, ज्यात समुद्रातले तेलकट, प्रदूषित घटक वेगळे काढले जातात. पुढे फाईन फिल्ट्रेशन मध्ये पाणी अजून एकदम बारीक फिल्टर मधून जातं. मोठमोठ्या टँक मध्ये काळे हॅलो फायबर मॅब्रेन्स असतात. हे इतकं सूक्ष्म फिल्टर असतं की अल्गी, बॅक्टेरिया आणि सगळ्यात छोटे कणही अडकतात. आणि मग येतो मुख्य भाग, रिव्हर्स ऑस्मोसिस. इथे पाण्यावर प्रचंड दाब टाकला जातो आणि पाण्यातलं मीठ बाजूला करून फक्त H2O चे रेणू पुढे नेले जातात. मग मिळतं गोड पाणी आणि दुसऱ्या बाजूला उरतो खारट, ब्राईन. पण थांबा, आरो नंतर पाणी इतकं शुद्ध होतं की ते रिकामं वाटतं. चव नाही, मिनरल्स नाही. म्हणून मग पुढची स्टेप येते रिमिनरलायझेशन. पाण्यात योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घातले जातात. त्याने pH बॅलन्स होतो, चव नैसर्गिक होते आणि पाणी माणसांसाठी योग्य बनतं. शेवटी डिसइन्फेक्शन करून पाण्यातले सूक्ष्म जंतू मारले जातात आणि पाईपमधून पुढे जाताना पाणी सुरक्षित राहावं म्हणून थोडंसं क्लोरीन दिलं जातं.
सगळे टेस्टिंग आणि स्टँडर्ड्स तपासले गेले की पाणी मोठ्या स्टोरेज टँकमध्ये साठवलं जातं आणि तिथून ते पाईपलाईन किंवा कॅनल नेटवर्कमध्ये सोडलं जातं। आता ते पाणी खारं नाही, ते आहे लाईफलाईन। यामुळे नेगेव वाळवंटाचं चित्र बदललंय। जिथे कधी दगड, वाळू, रखरखतं ऊन होतं, तिथे आज हिरवीगार शेतं, फळबागा आणि द्राक्षांच्या वेली डोलताना दिसतात। ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे गाव सोडलं होतं, ते इथे आता परत आले। पाण्याचं योग्य वाटप करण्यासाठी या नदीतून पुढे सेकंडरी कालवे, प्रेशर पाईप्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रिप इरिगेशन वापरलं जातं। ड्रिप इरिगेशन म्हणजे प्रत्येक झाडाला थेंब थेंब पाणी मिळतं, एकही थेंब वाया न घालवता। ही टेक्नॉलॉजी इस्रायलनेच जगाला शिकवली असं म्हणतात। आज नेगेवमध्ये चेरी टोमॅटो, डाळिंब, खजूर, द्राक्ष, भाज्या आणि अगदी वाईनसाठीच्या उत्तम दर्जाच्या द्राक्षांच्या बागा आहेत। ही फळं आणि भाज्या इतक्या गोड आणि दर्जेदार असतात की जगभरात याची निर्यात होते। आज इस्रायलने तयार केलेली ही नदी इस्रायलच्या पाण्याच्या 70 ते 80% गरजा भागवते। त्यामुळे इस्रायलने नक्कीच एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे, एवढं मात्र नक्की। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।